आवाज येतोय आणि हे काल संध्याकाळपासून चालू आहे. सण आहे तुम्हाला माहिती आहे सण आहे तरी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतेय कालपासून रिक्वेस्ट करतेय. मग तुम्ही समजावा ना तुमचीच लहान पोरं आहेत ना. मला कळत नाही. मला काल अटॅक येऊन गेलेला आहे मिरगीचा. ऑडिओ आणि व्हिज्युअल कोण ओरडत असतं. माझ्या आवाजातून कधीही आलेला नाहीये. हे कोण ओरडतंय मला नाही माहिती. मग त्यांना सांगा ना. 4 तास गेले दूध ते पोरं वाजवत होती. काय अटॅक येतोय म्हणजे काय बोलताय. ऑडिओ व्हिज्युअल हे ट्रिगर्स असतात अटॅकचे. जर तुमच्यासारखे सुशिक्षित असे वागणार असतील तर कसं शक्य आहे हो. आता मरू दे म्हणताय तुम्ही. रेकॉर्डिंग करणारच आहे मी कारण तुम्ही मला सरळ मरू दे असं म्हणताय. मग मी काय नॉन मराठी आहे. माहिती नाही तुम्हाला मी कोण आहे ते. मराठीत बोलते म्हणजे मराठीच असणार ना. ओ सरळ साधं बोलतोय. तुमचा आवाज भांडण्यासारखा आहे. ओ तुम्हाला का कळत नाहीये हे की ह्या आवाजाचा त्रास होतो. काल 4:30 पासून तुम्ही वाजवत होतात. 4:30 पासून वाजवणं सुरू होतं. मी तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता सांगितलं. थँक्यू सो मच. मी तिकडे जातच नाही मिरवणुकीच्या इकडे ना. मी का जाईन मिरवणुकीच्या इकडे. कुठं शूटिंगच्या वेळेला मोठा आवाज असतो. तुम्ही कुठल्या शूटिंगला जाऊन बघताय मोठा आवाज. माझ्या घरून कधी तुम्हाला आवाज आलेला आहे. मी पहिल्यांदा कालपासून तुम्हाला रिक्वेस्ट करते. कधीपासून पोरं खेळतात. मी कधी काही बोललेलं आहे का. 1000 वेळा त्यांचा बॉल घरी येतो. मी कधी त्यांना बोलले का काही नाही ना. धन्यवाद. This is exactly how people behave. They really do not care about how you feel. जेव्हा मी पोलीस कंप्लेंट काही केलेली आहे तेव्हाही पोलीस खूप व्यवस्थित वागलेले आहेत माझ्याशी. मी असं नाही बोलणार की पोलिसांनी काही केलेलं आहे. बिकॉज आज होळीसाठी त्यांना प्रचंड प्रमाणात हे करणं गरजेचं आहे. आणि अजून एक कुठेतरी काहीतरी इव्हेंट आहे त्यामुळे पोलीस फोर्स डिवाइड झालेली आहे. मी 2-4 वेळा काल रात्रीपासून पोलिसांना फोन केलेला आहे. सो मी त्यांनाही काही बोलू शकत नाही. त्यांनाही काही हे नाही करू शकत. काल ऑलरेडी एक अटॅक येऊन गेलेला आहे आणि आज जेव्हा मी यांना रिक्वेस्ट करते तेव्हा जाऊन मर म्हणतायत. जाऊ दे मॅडम नाही होऊ शकत कारण काल मला ऑलरेडी एक अटॅक येऊन गेलेला आहे आणि त्याच्यानंतरही आत्ताही त्यांचं हेच सुरू आहे. जगाला तमाशा दाखवण्याचा अर्थ म्हणजे जगाला हे कळलं पाहिजे की माणूस बाकीचे लोक आमच्यासारख्यांशी कसे वागतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण तुमच्यासारखी नालायक लोकच अशी असतात जे थांबायला तयार नाहीयेत. There are people in this world who are so selfish, so self-centered
that they really do not care if another person has a medical condition and if there is a possibility of SUDEP and there's a possibility of a person dying, which is exactly why I have to go live and talk about it. Last night when I went live and I requested them to stop, they did not stop. You saw the live. All of you saw this live. Why am I stressed? I'm stressed because I had a seizure last night because of the noise that was being created. And even right now, today, you could see how arrogant they were. Till the time I started this live session and I started recording. That is exactly when they took the instruments out of the kids' hands. For 3 hours continuously, the kids were banging on those banjos like crazy. Like crazy is an understatement. Audio visual triggers are common. There are triggers like disco lights, the flashlights, neon lights, laser lights are very, very extremely problematic to us. Noise is problematic to us. We try to avoid going, if we get uncomfortable, we try to avoid going to places which are extremely noisy. We don't go there. We never go into a discotheque or a pub or a place which stresses us out or gives us a seizure. We don't go to such places. I've been trying to put my headphones on and listen to the soothing music, but unfortunately my bedroom faces those guys and I cannot do anything. I'm sitting in my house I had headphones on the entire night. I really do not know. They keep somehow accusing me of making loud noises from my house, and I really do not know what the hell are they talking about. How can I not take stress, Deshmukh, when I have already had a seizure last evening because of these people and now they are telling me to go die? जाऊन मर हा शब्द कसा काय तुम्ही वापरू शकता आणि वरती म्हणता की आम्ही मराठी आहोत. मराठी मीही आहे. मराठी ते कसे नाही आहेत? सगळेच मराठी आहेत. जाऊन मर मग. अशाने काही मिरगी होत नाही. ऑडिओ व्हिज्युअल ट्रिगर्स ही सत्यता आहे. काल ऑलरेडी एक मला अटॅक आलेला आहे अँड अगेन आय एम बॅक टू झिरो सीजर फ्री डेज. वाय? बिकॉज ऑफ दीज पीपल, बिकॉज ऑफ पीपल लाईक दीज. तेच माझ्या अंगावरती ओरडत आहेत. ते अजूनही ओरडत आहेत. नक्की काय झालं होतं तर बँजो पोरांना नवीन आणून दिलेला आहे समोरच्या लोकांनी आणि पोरं बँजो वाजवत होती आणि 4:30 वाजल्यापासून संध्याकाळी ते 7 बँजो वाजवत होती. 4 ते 5 वेळा त्यांना कंप्लेंट करून सुद्धा त्यांना रिक्वेस्ट करून सुद्धा की बाबांनो प्लीज त्याचा त्रास होतोय. कारण लहान पोरं काय सूर किंवा तालात नाही वाजवत. ते कसेही वाजवतात. ते थाडथाड नुसते वाजवत असतात. त्याचा त्रास होतो. त्यांना रिक्वेस्ट करून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि जेव्हा केव्हा मी त्यांना रिक्वेस्ट करत होते तेव्हा ते अजून जास्त जोरात वाजव रे असं म्हणून जोरात वाजवत होते जेणेकरून मला मिरगीचा अटॅक आला आणि म्हणूनच आय एम स्ट्रेस्ड बिकॉज it takes a lot to recover from a seizure attack and
Yes, some people do not even understand firecrackers during Diwali causes headache and seizure. So yeah, and they have gone ahead and आता परत सकाळी उठल्यावर परत त्या पोरांचं चालू झालं आणि वरती म्हणतायत की ती पोरं आहेत त्यांना काय सांगू शकणार. पोरांना तुम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार आहेत. तुमची पोरं आहेत, तुम्ही तुमच्या पोरांना सांगितलं पाहिजे ना. सो या आणि पोलीस कंप्लेंट का नाही करत. पोलिसांना ऑलरेडी मी कॉल केलेला आहे, नॉईज कंप्लेंट केलेली आहे, कालपासून करत आलेले आहे. पण पोलीस बऱ्यापैकी बरे आहेत. चांगल्या पद्धतीत त्यांनी सांगितलं मला की मॅडम आमच्याकडे पोलीस फोर्स फोर्सच कमी आहे, त्यामुळे आम्ही काय करू. सो आय कॅन अंडरस्टँड दॅट. I'm unable to sleep because they are banging their banjos again. They are banging their banjos again. This is disgusting to an extent where people have become so insensitive, and that woman is asking me how am I okay with Ganpati celebration and the drums that play during Ganpati. I don't go in that procession. The procession doesn't come near my house. I don't understand this mentality. There are no, if according to that female, if you could hear it. No, actually, when I was in Goa and I was smoking hookah, and the atmosphere wasn't as loud as the banjo. It wasn't, which is exactly why I was sitting in that shack, because the place where I was sitting, the songs weren't that loud. A. B. A song has a rhythm to it. There is a certain rhythm, there is a certain tone. When you're just beating on something without a tone or without any kind of rhythm, then that is noise. It is just noise, which is extremely, extremely triggering. So I do not go to discotheques, as I have spoken so many times in the past. You just have to, that female told me to go and die. So no, there are certain points. कॅम्प पॅक्समध्ये जोरात आवाज नव्हता. A. B. There is again ट्यून असते, रिदम असतो, एक म्युझिक असतं. त्या म्युझिकप्रमाणे तुम्ही जर गेलात तर त्या गाण्याला तो आवाज होत नाही, तो गोंगाट होत नाही, ते गाणं होतं, त्याला रिदम मिळते. I don't need to stay with my family to have support. People need to be civil, to understand and be responsible citizens. Make a soundproof room for myself. How about you fund that to me, because that's damn expensive, man. So you have to be civil towards your fellow citizens. Thank you all for telling me to take care. माझी इमेज कशी खराब होणार आहे त्या लोकांमुळे. मला त्यांच्यामुळे अटॅक आलेला आहे. इकडे माझ्या इमेजचा काय संबंध आहे, इकडे कोणाच्याच इमेजचा काय संबंध आहे. आय एम इन पुणे मॅन. या आय एम कमिंग बॅक. मॅनर्स नाही आहेत पुणेकरांना, सिविक सेन्स नाही आहे पुणेकरांना. सिरियसली सिविक सेन्स नाही आहे.
की माणसाने कसं वागावं, कसं बोलावं. लाईक थोडासा पण सिविक सेन्स नाही आहे पुणेकरांना, विच इज आपल्याच बाजूच्या लोकांशी कसं बोलावं, कसं वागावं. जर कोणाला त्रास होत असेल तर आपल्याच्याने किती कमी त्रास आपण करू शकतो हे समजावं. They really don't have civic sense. Yeah, I'm coming back to Bombay. Like in a month or two, I'm coming back home. Thanks, Deshmukh. I'm trying to take care. I hope they stop banging it. One of the mothers apparently. I did try to listen to some music, even Delta Waves, Dogneck, but their banging could penetrate through my headphones last night. And today when I again requested, you saw how they behaved. So yeah. So yeah, I really don't know what kind of people have humans. As human beings, we have become so selfish that we cannot think about someone else other than ourselves. Have we become so immune to someone else's? अतुल बालड, मिरगीला उपाय नाही का काही? औषधं आहेत, ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. तुम्ही माझं यूट्यूब चॅनल बघू शकता त्याच्यासाठी. I'm trying to divert myself by going and doing this life, but I hope such nonsense stops, and I hope more people understand. अधिक लोकांना कळेल की जर तुमच्यामुळे दुसऱ्याला त्रास होत असेल, एस्पेशली जर त्यांना मेडिकल कंडिशन असेल आणि त्याचा जर त्रास होत असेल तर तुम्ही चांगलं वागा असं कोणी म्हणत नाहीये, किंवा तुम्ही ओव्हर द टॉप जाऊन कोणाची मदत करा असंही कोणी म्हणत नाहीये. बट ॲटलिस्ट त्यांना त्रास तरी देऊ नका मुद्दाम. नाही का आपण असं करू शकत? मग आपण माणूस कसे, जर माणुसकीच आपण नाही जपू शकत तर? I cannot get fresh because I don't have the strength to even wash my face because I had an epileptic episode last night. You have to understand की 26 पैकी एका व्यक्तीला एपिलेप्सी असते. याचा अर्थ तुम्ही किमान 3 लोकांना तुमच्या आयुष्यात ओळखता ज्यांना एपिलेप्सी आहे. आणि जेव्हा तुमच्या ओळखीत 3 लोक आहेत तर तुमच्या आजूबाजूला किती लोक असतील ज्यांना एपिलेप्सी आहे याचा विचार तुम्ही करा. आणि तुम्ही ठरवा की तुम्ही, मी असं म्हणत नाही आहे स्वतः अति काहीतरी त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी जाऊन करा असं मी अजिबात म्हणत नाही आहे. स्वतःच्या आयुष्य बाजूला ठेवून तुम्ही काहीतरी त्या आमच्यासारख्या व्यक्तींसाठी करा असं मी म्हणत नाही आहे. ते मी ऑलरेडी करते. पण ॲटलिस्ट मुद्दाम आम्हाला अटॅक येईल किंवा असं विधान करणं की ऑडिओ ट्रिगर्स नसतात आणि बँजो बडवल्याने आणि गोंगाट केल्याने सीजर येत नाही, ही विधानं चुकीची आहेत. कारण ऑडिओ व्हिज्युअल ट्रिगर्स हे खूप कॉमन आहेत. सो
I'm not unwell to get well. I just had a seizure. I enjoy my life unless jerks make it a point that I get a seizure and tell me to die. So yeah. I'm not gonna change the live topic because this is exactly why I went live. The fact remains that when people are being nasty on purpose, is not fair, is not done. That makes you inhumane, inhuman. And this is exactly why I went live. I did not go live to be cheery or to be, yeah, our festivals do involve a lot of noise, but that doesn't mean that you cannot control it. That just means that you do it at some other place. Don't do it at your house. It's as simple as that. It is as simple as that. And it's not only about our festivals, it's all over the world. When you cannot be nice to someone, no one is asking you to go out of your way and do something for someone else. No, don't do that. There is absolutely zero necessity of you doing something for someone else out of your way. But all you can do is be civil. If you can't do something good, at least don't make it a point to make it so bad for the other person that he or she or they might experience a seizure. And when they tell you this and when they ask you to stop doing that, they tell you to go die. And this is the situation all over the world. This is the situation, which is why we create this awareness. विंडोज बंद होते अथर्व, दरवाजे बंद आहेत. मी हेडफोन्स घातले होते. I was listening to delta waves to calm myself down, but I could still hear the banjo playing because it was so loud, and it wasn't even in a rhythm. It was kids banging on their banjos. If things are in rhythm, it's a different story altogether. So how about this Holi, when you होलिका जेव्हा तुम्ही पेटवता तेव्हा सगळ्या वाईट गोष्टी त्यात जळू देत असा विचार केला जातो, राईट? तुम्ही तुमचेही वाईट विचार कधी त्या होलिकेमध्ये पेटवणार आहात? कधीतरी पेटवा, कधीतरी दुसऱ्याचाही विचार करा. जर आपण कोणासाठी बरं करू शकत नसू तर मुद्दाम त्या व्यक्तीला त्रास होईल असं तरी वागू नका. थिंक अबाउट इट. काल होलिका पेटवलीत, त्यात फक्त नारळ आणि पुरणपोळ्याच जाळल्यात. स्वतःचे घाणेरडे विचार नाही जाळू शकलात. मग त्या फेस्टिवलला, त्या सणाला काय अर्थ उरला? विचार करा या गोष्टीचा.